3x2 प्रकारची आसन व्यवस्था आहे इथे. आपल्या महाराष्ट्राच्या एसटीहून थोडी वेगळी आहे, त्यामुळे थोडा प्रवास अनकम्फर्टेबल होणार आहे. साधारण 36 तास 3x2 आसन व्यवस्थेमध्ये नो पुशबॅक, नो साईड आर्म्स, काहीच नाही. एअर सस्पेन्शन आहे की नाही मला माहिती नाही. आपल्याला महाराष्ट्रात राहून एसटीमुळे 2x2 ची खूप सवय झालेली आहे, पण आता पुन्हा एकदा 3x2 चा प्रवास करून मी पाहणार आहे कसं वाटतंय आणि किती वेळ मी तक धरू शकतोय हे सुद्धा मी स्वतःला चॅलेंज देऊन पाहणार आहे. सो लेट्स सी. हे आहे कॉकपिट. एनिवेज ही बस केलॉंग पर्यंतच असणार आहे. केलॉंग पासून दुसरी बस असणार आहे. आम्हाला ऍक्च्युली या सीटचं बुकिंग करायचं होतं पुढच्या, पण या सीट्स ऑनलाईनला उपलब्ध नाही, तर फक्त आय थिंक ऑफलाईनला काउंटर बुकिंगला मिळतात. पण आम्ही सेफर साईड म्हणून ऑनलाईन बुकिंग करून ठेवली होती, त्यामुळे आम्हाला इथल्या सीट मिळालेल्या आहेत लेफ्ट हँड साईडच्या. तर साधारण 12:15 वाजता ही बस इथून सुटणार आहे आणि संध्याकाळी 6-7 पर्यंत चंदीगडला असेल, रात्री 12-1 पर्यंत मनालीला असेल आणि सकाळी 5 पर्यंत ही बस केलॉंगला असेल. केलॉंगला ही बस चेंज होणार आहे, दुसऱ्या बसमध्ये आपल्याला ट्रान्सफर मिळणार आहे आणि तिथून दुसऱ्या बसने वाया मनाली लेह हायवेने आपण लेहपर्यंत जातो आणि संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत जर आपला उशीर झाला नाही तर आपण लेहमध्ये पोहोचू. साधारण एक 30 ते 36 तासांचा हा कंटिन्युअस प्रवास आहे एका ऑर्डिनरी बसने 3x2 कॉन्फिगरेशनच्या. आम्हाला शेवटचा आपण 3x2 ने कधी प्रवास केला होता इतका लांब, पण आता आपल्याला एसटी मुळे तर ऑर्डिनरी पण 2x2 ची आसन व्यवस्था आहे, चांगल्या सीट्स आहेत, हँडरेस्ट सुद्धा आहे. पण आता आपल्याला 3x2 विदाऊट हँडरेस्ट साध्या सीटने इतका लांब प्रवास करायचा 30-36 तास. वाटतं काय होईल का आपलं? बघू कसं होतं.